हेलो गाईज. तो जस्ट निघाली आहे घरातनं ऑफिस. माझं हे डेली रुटीन असतं, त्यामुळे मला वाटते तुम्ही लोक कंटाळशान रोज हे बघून बघून की मी रोज ऑफिसला जाताना व्हिडिओ काढते, येताना व्हिडिओ काढते. घरातले व्हिडिओ काढायला मला लवकर जमत नाही, कारण का घरात मुलं असतात आणि त्यांच्या मस्तीमध्ये मला आहे ना मोबाईल हातात घेतला की ते पण मोबाईल बघत बसतात. त्यामुळे ना मी घरी गेलं की अवॉइड करते मोबाईल घेणं. ठीक आहे. आणि अजून एक आहे की घरी गेल्यावर त्यांचा अभ्यास पण असतो, घरातली कामं असतात, त्यामुळे सहसा 10-11 वाजेपर्यंत मोबाईलकडे लक्ष जातच नाही. त्यामुळे घरचे व्हिडिओ शूट करायला लवकर जमत नाही, पण जसं जमेल तसं मी तुम्हाला रिधानाचे व्हिडिओ शेअर करत जाईल. ठीक आहे. टिल द टाईम आज जास्त काही काम आहे असं वाटत नाही आहे, बट ठीक आहे. आता इलेक्शन डे येते, तर त्याच्यासाठी 2-3 ॲक्टिव्हिटीज प्लॅन करायच्या आहेत ऑफिसमध्ये त्या. आणि नंतर आम्ही इलेक्शन डेसाठी जे लोक वोट करणार आहे त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट पण अरेंज केलं आहे, कारण का आमची अशी इच्छा आहे की खूप साऱ्या लोकांनी वोट करावं. एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले काही जे हक्क असतात, काही जे अधिकार असतात ते आपण वापरायला पाहिजे. हे आमच्या सरांचं लाईक म्हणणं आहे किंवा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आणि ते बरोबर पण आहे. तुम्ही कोणाला वोट करता हे महत्त्वाचं नाही, फक्त तुम्ही वोट करा, जेणेकरून खूप सारे लोक हे ज्यांना वाटतं आमच्या वोटाला काही किंमत नाही, त्यांना कळेल की एक वोट पण किती महत्त्वाचं असतं. आणि याचे खूप सारे उदाहरणं आहेत. आपण बघितलं आहे की कोण एक वोटवरून जिंकला आहे आणि हारला आहे. त्यामुळे मी पण सगळ्यांना म्हणेल की तुम्ही प्लीज वोट करा या 15 तारखेला. तो मी आली आहे आता 7 नाक्याला. रोजच्यापेक्षा आज गर्दी खूप कमी आहे. मे बी उद्या संक्रांत आहे त्यामुळे पण असू शकतं, किंवा मी थोडीशी लवकर आले, पण मला नाही वाटत मी लवकर आली. आज 9:15 वाजले असतील. मी घरातूनच 9 वाजता निघाले होते. आणि तर जाऊया आज ऑफिसला लवकर पोहोचू. मी तशी लवकरच जाते, कधी फक्त मला उशीर होतं, ते पण माझी काही कामं असतील त्यामुळे. ठीक आहे. स्टे ट्यून. आज बघूया ऑफिसमध्ये कोणी नसेल तर मी तुम्हाला ऑफिसर टूर दाखवेल, बिकॉज आम्ही लवकरच त्या ऑफिसमधनं शिफ्ट होत आहोत दुसरीकडे म्हणजे सेम बिल्डिंगमध्ये, पण दुसऱ्या माळ्यावरती. ठीक आहे. हॅलो पीपल. सो जस्ट निघाली आहे ऑफिसमधनं. आज 7:30 नाही 7:40 झालेत मला ऑफिसमधनं निघायला. अचानक एक मीटिंग आली आणि त्यासाठी मला थांबावं लागलं, जे की मी 6:30ला निघणार होते. आज उपवास होता म्हणून घरी जाऊन लवकर उपवास सोडायचा होता, मंगळवारचा उपवास असं. हॅलो. माझा व्हिडिओ मध्येच कट झाला, कारण का माझ्या एका ऑफिस कलिगचा फोन आला होता. ती कामाबद्दल विचारत होती, तर मी तिच्याशीच बोलत होते. पण आता मला जाम भूक लागली, कारण का उपवास होता आणि मला ना ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी खूप भूक लागते आणि बाहेरची खायची इच्छा होते. मला माहीत नाही असं माझ्यावरच होतं की सगळ्यांबरोबर होतं, पण हो, ज्या दिवशी माझा उपवास असेल त्या दिवशी मला ना काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. मग आता पाणीपुरी असू दे किंवा वडापाव असू दे, पण आता मम्मीने घरी भोगीची भाजी केली असणार आहे, तर घरी जाऊन गपचूप भोगीची भाजी खायची, भाकरी खायची आणि माझा उपवास सोडायचा त्याच्यावरती. ते उद्या मम्मी बोलली उद्या मकर संक्रांत आहे, तर आपण काहीतरी मस्त करूया. आता मला माहीत नाही मस्त किती मस्त होणार आहे, कारण का ऑफिसमधनं सुटायलाच वेळ लागणार आहे. सो बघूया आता. सो टिल द टाईम टेस्ट येऊन आज बघते, घरी वेळ भेटला तर थोडासा व्हिडिओ शूट करेल, नाही तर नाही करणार. ठीक आहे. अँड हो, मला वाटतं प्रिटी मच मी आजच्या दिवसासाठी खूप बोलली आहे वाटतं. नाही, मी खूप बोलते, मला ना बोलायला खूप आवडतं. असं कोणतरी ऐकायला असेल ना तर मी बोलत राहते, म्हणजे मला कोणताही टॉपिक द्या मी त्याच्याविषयी बोलू शकते. हॅलो. तर मी आता घरी निघाली आहे, जागृत नगर रोड आली आहे. तर मी रोज हे नाही सांगणार आहे. माझ्या 1-2 कलिगनी मला फोन करून चिडवलं आहे ह्या गोष्टीवरनं, म्हणजे जुने कलिग्स होते जिथे ह्या ऑफिसच्या अगोदर जिथे मी कामाला होते तिथे. हाय पूजा, आम्ही तुझे ब्लॉग्स बघतो आणि हे काय तू सारखं सांगते की साकी नकाला तर म्हटलं ना गाढवांनो, नेक्स्ट टाईमपासून मी नाही सांगणार. ठीक आहे. आणि हे तुमच्यासाठी नसतं, हे माझ्या व्ह्युअर्ससाठी आहे जे रोज माझे व्हिडिओ बघत असतात. तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मी ना काही गोष्टी खूप मानते. आत्ताच माझ्यासमोरनं एक मांजर अडवत दिलं. ठीक आहे. आणि आता जोपर्यंत कोणी ती लाईन क्रॉस नाही केली म्हणून मी थांबली. आय नो मी थोडी सुपरस्टिशियस आहे, काही गोष्टी मी मानते, पण हो मला असं वाटतं की आता खूप साऱ्या लोकांचं ही पॉईंट असं मांजर पण कुठेतरी जात असेल, ती काय मुद्दा म्हणून करत नाही, असू दे काही पण मला नाही क्रॉस करायचा रोड. जेव्हा ती मांजर रोड क्रॉस करून गेली त्याच्यानंतर ना जेव्हा 2 लोकांनी तो रोड क्रॉस केला त्याच्यानंतरच मी तिथून पुढे गेली. कारण का तुम्हाला नाही माहिती, कधी वेळ खराब असू शकतो, कधी काही गोष्टी वेगळ्या असू शकतात.
यू नेव्हर नो, कधी कधी 2 मिनटं थांबलेलं पण बरं असेल. आणि माझं एक मत असतं की हे मांजर आडवं जाणं हा देवाचा संकेत असतो की तू थांब 2 मिनटं, पुढे काहीतरी आहे. म्हणून मी हा संकेत देवाचा म्हणून, मी मांजराला दोष नाही पण हा संकेत मी देवाचा म्हणून मी तिथे थांबते. ठीक आहे. आहे उपवास सोडायला. इथे आहे भोगीची मिक्स भाजी, डाळ भात, ही रिथान्या जीवाच्या हातातली चपाती घेऊन बसली आहे. मेथीची भाजी आहे, मटकीचं कालवण आहे, ही लसणाची मिरची आहे साईडला ही थोडीशी. अरे वा बाबू वा वा, एकदम टाळ्या वाजव, टाळ्या वाजव बाई, बाई टाळ्या वाजव, गुड गर्ल. कोण आहे तू?